सर्वांना नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला खरा, तरी परंतु अज्ञान रूपी गुलामगिरीतून नष्ट होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेला तोंड देणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्ञान मिळवणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच आपण ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले बघा बुद्धिमत्तेवरील काही उदाहरणं, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. चला पहिलं उदाहरण बघा. प्रितेशला एका परीक्षेत 125 गुण मिळाले. 100 प्रश्नांच्या या परीक्षेत अचूक उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. तर प्रितेशची किती उत्तरे चुकली? बघा अशा प्रकारचे उदाहरण आपण पूर्वी पण घेतलेले आहेत. तर पहा हे उदाहरण कसं सोडवायचं. 125 गुण मिळाले, 100 प्रश्नांच्या परीक्षेमध्ये अचूक उत्तरासाठी 2 गुण मिळतात म्हणल्यानंतर लक्षात घ्या 100 प्रश्नांमध्ये जर अचूक सोडवली तर किती गुण मिळतील बरं? मग एका प्रश्नाला 2 गुण, मग 100 प्रश्नांचे किती गुण होतील? अचूक सोडवल्यानंतर 200 गुण व्हायला पाहिजेत. 200 गुण मिळायला पाहिजे होते, परंतु त्याला किती गुण मिळालेले आहेत? त्याला 125 गुण मिळालेले. म्हणजे मिळाले किती नाहीत त्याला गुण? 75 गुण कमी मिळालेले. पहा मिळाले गुण त्याला 125 आणि किती गुण मिळाले नाहीत तर त्याला न मिळालेले गुण बघा 200 पैकी त्याला 125 मिळालेत, मग किती मिळाले नाहीत तर त्याला 75 गुण मिळाले नाहीत. 75 गुण त्याला मिळाले नाहीत म्हणजे त्याचे किती चुकले असतील बरं? म्हणजे त्याला 75 गुण त्याचे कमी झालेले. तर पहा एक जर प्रश्न बरोबर लिहिला तर 2 गुण मिळतात आणि चुकल्यानंतर 1 गुण कमी होतो. तर पहा बरोबर गुण 2 मार्काला जो आहे तो प्रश्न बरोबर आला तर 2 गुण मिळतात, पण चुकल्यानंतर 1 गुण कमी होतो. म्हणजे याचा अर्थ 2 गुण जे मिळायचे बरोबरचे ते पण मिळणार नाहीत आणि 1 गुण चुकल्यामुळे 1 गुण कमी होणार आहे. म्हणजे एक जर प्रश्न चुकला तर त्याचे 3 गुणाचं नुकसान होणार आहे, कारण 2 गुण त्याला मिळणार नाहीत आणि चुकल्यामुळे 1 गुण. म्हणजे असे एक प्रश्न चुकल्यानंतर त्याचे 3 गुण कमी होतात. एक प्रश्न चुकल्यानंतर 3 गुण कमी. मग पहा त्याचे किती गुण गेलेले आहेत? 70 गुण कमी मिळालेले आहेत त्याला. म्हणजे किती प्रश्न चुकले असतील त्याचे? तर त्याचे बघा 75 ला आपण काय करू? 3 ने भागू. मग जे त्याचे 25 प्रश्न चुकले असतील, कारण त्याचे 75 गुण गेल्यामुळे त्याचे 25 प्रश्न चुकले असतील. तर सुमितने स्वतःसह त्याच्या वर्गातील एकूण 50 मुलांना गोळ्या वाटल्या. त्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची हजेरी पट क्रमांक एवढ्या गोळ्या दिल्यास त्याने एकूण किती गोळ्या वाटल्या? जेवढे विद्यार्थी ज्याचा जितका क्रमांक आहे त्याची तितकी गोळी. 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 1 गोळी, 2 नंबरच्या विद्यार्थ्याला 2 गोळी. अशा प्रकारे त्यांनी स्वतःसह वर्गातल्या 50 मुलांना गोळ्या वाटल्या. मग ते प्रत्येक मुलाला 1 गोळी, 1 नंबरच्याला 1 गोळी, 2 नंबरच्याला 2 गोळ्या असं करत 50 पर्यंत बेरीज करत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक्स मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेली आहे. सोपी ट्रिक्स करण्यासाठी काय करायचं पहा. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? एकूण 50 आणि त्याच्या पुढचा अंक किती आहे? 51. याला गुणाकार करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. 2 दुणे 4, 1 उरला 2 पंचे 10. 25 गुणिले 51, 25 1 25, हातचे आले 2, 25 5 126 आणि 2 127. म्हणजे त्याने स्वतः वर्गामध्ये किती गोळ्या वाटल्या? तर 1275 एवढ्या गोळ्या त्याने वर्गामध्ये वाटलेल्या आहेत. गाडीतून जात असताना अनुष्काच्या डावीकडील खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती. तर गाडी कोणत्या दिशेस प्रवास करत होती? बघा सूर्यास्ताच्या वेळी अनुष्काची गाडी होती, त्या गाडीच्या खिडकीतून डाव्या खिडकीतून काय होत होती? सूर्याची किरणे येत होती. म्हणजे एक लक्षात घ्या सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणं कोणत्या साईडला असणार आहेत? सूर्य कोणत्या साईडला गेलेला असेल? पश्चिमेला. बघा आपण जर दिशा काढून घेतल्या पूर्व, पश्चिम, दक्षिण
आणि उत्तर. ज्यावेळेस ती गाडीतून प्रवास करत होती त्यावेळेस गाडीतून जात असताना तिच्या डाव्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे येत होती. म्हणजे तिचं गाडीचं तोंड कुठल्या दिशेला असेल, म्हणजे कोणत्या दिशेकडे ती गाडी प्रवास करत होती. बघा, डाव्या हाताला ज्यावेळेस सूर्याची किरणे येत होती म्हणजे सूर्य ह्या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे नाही, पश्चिमेला म्हणल्यानंतर ती गाडी कोणत्या दिशेने प्रवास करत असेल पहा, उत्तरेला. कारण डाव्या खिडकीतून सूर्याची किरण येत होते म्हणजे अनुष्काची गाडी किंवा अनुष्का कोणत्या दिशेने प्रवास करत असेल तर उत्तर दिशेला प्रवास करत असेल. प्रश्न बघा, एका मैदानात ओळीने उभ्या असलेल्या 5 मुलांमधील अंतर 28 मीटर असून एकूण 201 मुले ओळीमध्ये उभी आहेत, तर मुलांच्या या ओळींची एकूण लांबी किती असेल. बघा, 5 मुलं आहेत, त्या 5 मुलांमधील अंतर दिलेले 28 मीटर. म्हणजे ओळीमध्ये ज्यावेळेस ह्याच्या अगोदर आपण पण उदाहरण पाहिलेलं आहे, झाडाचा असू द्या खांबाचा असू द्या, ज्यावेळेस असं ओळीमध्ये अंतर दिलेलं असतं त्यावेळेस ते पहिला मुलगा जो असतो त्या पहिल्या मुलांमध्ये आणि दुसऱ्या मुलांमध्ये अंतर सुरू होतं. म्हणजे तिथून पुढे एक भाग दुसरा भाग असं सुरू होतं. म्हणजे पहिला जो सुरुवातीला ओळीमध्ये मुलगा असतो आणि नंतर हा 2 नंबरचा मुलगा, तर याच्यामध्ये इथून अंतर असतं, सुरुवातीच्या मुलांमध्ये अंतर नसतं. म्हणजे किती अंतर होईल मग, 5 मुलांमध्ये म्हणजे पहिला मुलगा सोडून द्यायचा, राहिले किती 4 मुले. एक बघा, त्या 4 मुलांमधलं अंतर किती दिलेले, 4 मुलांमध्ये अंतर दिलेले 28. मग दोघांमधलं अंतर किती ते काढून घेऊ आपण, 4 7 28. म्हणजे 2 मुलांमध्ये अंतर किती आलेले, 7 आलेले. असे किती मुलं आहेत टोटल, 201 मुले. मग ह्याच्या वेळेस पण तसंच करायचं, 201 मुलं म्हटल्यानंतर एक मुलगा सोडून द्यायचा, राहिले किती 200 मुलं. एक मुलगा का सोडून द्यायचा, कारण तो सुरुवातीचा मुलगा असतो त्याच्यामध्ये अंतर नसतं. म्हणजे 200च राहिले आणि 201 आणि प्रत्येक मुलांमध्ये अंतर आहे 7 म्हणून त्याला 7 ने गुणायचं. म्हणजे किती झालं, 1400 मीटर. किती अंतर झालं, 1400 मीटर. म्हणजे 201 मुलांमध्ये एकूण लांबी किती आहे तर 1400 मीटर. जर किलोमीटर मध्ये जर विचारलं तर 1.4 किलोमीटर. अशा प्रकारे जो पर्याय असेल ते त्याचं उत्तर असणार आहे. किंवा स्कॉलरशिप मध्ये दोन्ही पर्याय दिलेले असतात, मग दोन्ही पर्याय त्या उत्तरामध्ये येणार आहेत. चला पुढचं बघा, उदाहरण दिलेले अशा प्रकारे घनाकृती ठोकळ्याची बाजू दिलेले आहेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारले बा, वरील घनाच्या आकृतीतून 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल. मग आपण काय करू, सगळ्याच कोणत्या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक येईल ते आपण काढू. बघा, 1 च्या विरुद्ध पृष्ठावर म्हटलेले, मग आपण दुसऱ्या पण ह्याचे काढून घेऊ. बघा, याच्यामध्ये 3 आहे म्हणजे आपण काय करू, 4 याचं निरीक्षण करू आणि जो अंक जास्त वेळ आलेला आहे त्याचं निरीक्षण करू. पहिल्यांदा इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3. मग अगोदर आपण 3 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ते काढू. बघा, 3 च्या विरुद्ध पृष्ठावर 4 येईल का, 5 येईल का, नाही येणार, कारण ते शेजारी, त्याचे शेजारी असल्यावर ते विरुद्ध पृष्ठावर येणार नाहीत. पुन्हा 6 पण नाही येणार. म्हणजे बघा, 4 नाही येणार, 5 नाही येणार, 6 नाही येणार, 2 पण नाही येणार. मग 3 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येणार आहे तर 3 च्या विरुद्ध पृष्ठावर येणार आहे 1. मग आपलं उत्तर आलेलं आहे 1 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता येईल, 3. मग आपण प्रत्येक अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ते काढू. आता याच्यानंतर बघा, 4 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता येईल ते काढू. बघा, 4 च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येईल का, नाही येणार, 5 नाही येणार, 6 नाही येणार. मग आता बघा, 3 नाही येणार, 5 नाही येणार, 6 पण नाही येणार आणि 1 पण नाही येणार. मग राहिला कोणता तर 4 च्या विरुद्ध पृष्ठावर आलेला अंक आहे 2 येईल पहा. कारण 4 च्या विरुद्ध पृष्ठावर 3 येणार नाही, तो शेजारी, 5 पण येणार नाही, तो शेजारी, 6 पण येणार नाही, तो शेजारी आणि 1 तर त्या 3 च्या विरुद्ध पृष्ठावर आहे त्याच्यामुळे तो त्याच्या विरुद्ध पृष्ठावर येणार नाही. मग 4 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता येईल, 2 येईल. आता राहिले बघा, राहिला कोणता, आता मग 5 च्या विरुद्ध पृष्ठावर राहिलेला बघा. आता 5 च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल, मग 5 च्या विरुद्ध पृष्ठावर येणार आहे 6. कारण बघा, इथे 1 च्या विरुद्ध पृष्ठावर 3 झाले, 4 च्या विरुद्ध पृष्ठावर 2 झाले, म्हणून 5 च्या विरुद्ध पृष्ठावर येणार आहे 6. मुलांनो, अभ्यास करा, स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आलेली आहे. सर्वात कठीण जाणारा घटक किंवा सर्वात कठीण जाणारा पेपर म्हणजे दुसरा पेपर असतो बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. त्याचप्रमाणे संख्येवरचे पण उदाहरणं जास्तीत जास्त अभ्यासा. जास्तीत जास्त मुलांचे मार्क संख्येवर जातात, त्याच्या पण काय आपण ट्रिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा व्हिडिओ.